नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या. गावात शहरात अचानक हवा बदलते. एकच बातमी, निवडणूक आली आहे. याच दिवशी मोठ्या पक्षांच्या ऑफिसमध्ये गोंधळ सुरू होतो. वॉर्ड निहाय रिपोर्ट कार्ड बाहेर काढले जातात. कुठे काम झालं, कुठे अपयश, कुठे नाराजी. पक्ष सर्वे करतात. कोण जिंकेल, कोण हारेल, कोणाला तिकीट दिलं तर बंड होईल. तिकीट ठरवणं हीच पहिली मोठी लढाई. कोणी म्हणतं मी 5 वर्ष काम केले, तर कोणी म्हणतं माझ्याकडे मतदार जास्त आहे. तिकीट मिळालं की हसरे फोटो, तिकीट नाही मिळालं की दुसऱ्या पक्षाकडे जाणं. ही या निवडणुकींची ग्राउंड रिॲलिटी. तिकीट जाहीर होताच उमेदवार ताबडतोब रस्त्यावर उतरतो. पहिली गोष्ट म्हणजे टीम तयार करतात. बूथ प्रमुख, स्वयंसेवक, सोशल मीडिया टीम, घराघरात फिरणारी कमिटी. दुसरी गोष्ट म्हणजे जुनं काम दाखवणं. हा रस्ता आपण केलाय, ही नळजोडणी आपण आणली आहे. आणि जिथे काम नाही तिथं मोठमोठी वचनं, आकर्षक घोषणा, एक संधी द्या याची विनंती. निवडणुकीच्या काळात अचानक रातोरात खड्डे भरले जातात. समुदाय हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होतात. मंदिरं, मंडळांना देणग्या, लोकांना फोनवर नमस्कार आणि दरवाजात उभं राहून विचारलं जातं काय प्रॉब्लेम आहे, मी सॉल्व्ह करतो. प्रक्रिया पण स्पष्ट आहे. तारीख जाहीर, नामांकन, तपासणी, उमेदवारी मागे घेण्याची तारीख, अधिकृत यादी, प्रचार, मतदान आणि मग निकाल. पण खरी लढाई असते ती बूथवर. कोण किती घरापर्यंत पोहोचला, कोण नाराजी दूर करू शकला, कोणाचं जाळं मजबूत आहे. आणि शेवटचा दिवस, फोन, SMS, भेटी, आठवण. मत द्या, विसरू नका. पण या सगळ्यात लोकांनी एक गोष्ट समजून घ्यायची आहे. ही निवडणूक मोठ्या भाषणांची नाही आहे, ती आपल्या दैनंदिन आयुष्याची आहे. रस्ता, पाणी, कचरा, लाईट, नळ जोडणी, आपल्याच परिसराचा विकास, सगळं याच निवडणुकीत असतं. म्हणून पोस्टरकडे पाहून नका, प्रचाराच्या आवाजाला बळी पडू नका. कामं पाहून मत द्या. कारण स्थानिक स्वराज्य संस्था सरकार नाही आहे, ती आपल्या दाराशी असलेली खरी लोकशाही आहे.